शेवटचा मुद्दा काल आम्हा सगळ्यांना म्हणजे सर्व आमदारांना विनंती करण्यात आली आहे सरकारच्या माध्यमातून की छत्रपती संभाजीराजेंवर जो पिक्चर केला गेला आहे छावा, तो पिक्चर बघण्यासाठी आयनॉक्स थिएटरमध्ये संध्याकाळी 5 का 6 वाजता आम्हाला जायचंय। तिथं कोण कोण येणार आहे? तर तिथं मुख्यमंत्री येणार आहेत, तिथं दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत, मंत्री येणार आहेत आणि सर्व आमदार असतील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। मी स्वतः तो पिक्चर बघितलेला, तो पिक्चर बघून मी भावनिक झालेलो आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं गेल्यानंतर तो पिक्चर बघत असताना जेव्हा आम्ही भावनिक होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सगळे जे महामानव होऊन गेले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या महामानवांच्या विरोधात जो कुणी विरोधात बोलतो त्याच्या विरोधात अख्खा महाराष्ट्र एकत्रित येत असतो। आणि आम्ही सुद्धा हेच म्हणतोय की जी व्यक्ती महामानवांच्या विरोधात बोलते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तेव्हा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर पिक्चर बघायला जात असतील तर आमदार म्हणून नाही पण नागरिक म्हणून मी या ठिकाणी म्हणतो, तो तुम्हाला हक्क आहे का, हा विचार त्या ठिकाणी या सगळ्या मंत्र्यांनी तिथं केला पाहिजे। त्याचं मुख्य कारण म्हणजे राहुल सोलापूरकर नावाचा जो माणूस आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात तिथं त्यांनी वक्तव्य केलं, त्याचा विरोध आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केला। हे करत असताना सुद्धा सरकारने ठीक आहे छातूरमातूर तिथं काही वक्तव्य केलं, पण 10 दिवसानंतर या राहुल सोलापूरकरला पुणे महानगरपालिकेमध्ये सांस्कृतिक धोरण बनवण्यासाठी, म्हणजे ज्याची कुठलीच लायकी नाही, जो मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या लायकीचा आहे, त्याला महापालिकेचे सांस्कृतिक धोरण बनवण्याची समितीमध्ये त्या ठिकाणी घेतलं गेलं। म्हणजे मूर्खपणा बघा या सरकारचा की अशा व्यक्तीला त्या ठिकाणी जबाबदार दिली की ज्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा कदाचित भरती करून घेणार नाही अशी ती परिस्थिती आहे। त्याच्याचबरोबर कोरटकर नावाचा एकदम वेडा माणूस नागपूरचा, स्वतःला खूप शहाणा समजतो। आता हा माणूस कोण आहे? तर हा डील मेकर आहे, हा कुठेतरी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे, हा डील बनवतो। म्हणजे मंत्रालयामध्ये सामान्य लोकांना एंट्री नाही, पण या कोरटकर आला, कुठल्या गाडीत आला, रोल्स रॉयस असू 10 कोटीची नाही तर कुठे, त्याला लगेच त्या ठिकाणी आत घेतलं जातं, कुठल्याही मंत्र्यांकडे तिथं जायला मिळतं। कोरटकर कोण? तर महागड्या जाहिराती करणारा, म्हणजे असं म्हणलं जातं मुख्यमंत्री साहेबांचा एकदम खासम खास लहानपणीपासूनचा मित्र। माझं म्हणणं आहे की मित्र आहे म्हणून त्यात काय हे नाही, पण माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब हे मित्रांचे मुख्यमंत्री नाहीत, मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे। आणि कोरटकर छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अशा काही लेवलला जाऊन बोललाय ते आम्हाला बोलता सुद्धा येत नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही, त्याला तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देता। आणि पोलीस प्रोटेक्शन असताना हा महाशय मध्य प्रदेशमध्ये तिथं पळून जातो, त्या बाबतीत तुम्हाला काय करता येत नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही, त्याच्यावर तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही। त्याच्याकडे 10 कोटीची रोल्स रॉयस आहे। आता ही रोल्स रॉयस कोणाची? तर ही 4700 कोटी रुपये लुटणाऱ्या पुण्यातील समृद्ध जीवन ग्रुपचा जो मालक आहे महेश मोटेवार, याची WB02 AB0123 नावाची 10 कोटीची रोल्स रॉयस आहे। ही कोणाकडे? ही ईडीकडे आणि सीबीआयकडे। आता ईडी आणि सीबीआयच्या ताब्यात असलेली गाडी बाहेर कशी येते आणि हा महाशय कोरटकर का कोण आहे त्याच्याकडे ती गाडी कशी येते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे त्याचा अर्थ हा कोरटकर पोहोचलेला माणूस आहे, राज्यातल्या मंत्र्याच्या जवळ आहे आणि केंद्रातल्या नेत्यांच्या जवळ असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे मी या फिक्सरला, या दलालाला आणि या मूर्ख माणसाला सरकारच्या माध्यमातून आत्ताच्या आत्ताच पोलीस कोठडी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। आणि आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व नेते जे पिक्चर बघायला चालले छावा, त्यांना मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून तो त्या ठिकाणी त्यांना हक्क नाही, कारण तुमच्याकडे एवढी पॉवर आहे, तुमच्याकडे एवढे सारे आमदार आहेत, तुमच्याकडे एक हाती सत्ता आहे आणि पोलीस प्रशासन तुमचं ऐकत नसेल आणि कोरटकरला जर तुम्ही पकडू शकत नसाल तर मला असं वाटतं की सरकार चालवण्याची तुमची सुद्धा लायकी नाही। त्यामुळे एक नागरिक म्हणून विनंती करतो की त्याला आधी कोठडीत घ्या आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पिक्चर बघायला जावा, असंच या ठिकाणी विनंती मी सरकारला या ठिकाणी करतो। त्याच्याचबरोबर अनेक फोटो आहेत लहानपणीपासून मोठ्या मोठ्या नेत्यांपर्यंत। आता हे जबाबदार आहेत मुख्यमंत्री, हे आत्ता तरी सांगता येणार नाही, पण माझं एवढंच म्हणणं आहे की या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे, एवढीच विनंती या ठिकाणी करतो।